राधानगरी तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी तहसीलदार अनिता देशमुख यांनी भरारी पथकं नियुक्त केली आहेत। दुर्गमानवाड इथं तपासणी नाका सुरू केलाय। या पथकानं दुर्गमानवाडसह म्हासुर्ली तळगाव गावात कारवाई केली आहे। तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या धडक कारवाईत तब्बल 11,32,00,000 रुपयांचा दंड वसूल झालाय। राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाडसह म्हासुर्ली तळगाव परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांना मिळाली। त्यांनी महसूल विभागाच्या पथकामार्फत जलद गतीनं कारवाई केली। अवैध वाहतूक करणाऱ्या एकूण 9 जणांच्या 7-12 उतार्यावर बोजा नोंद केलाय, तर अजून 15 व्यक्तींच्या 7-12 उतार्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंत 11,32,00,000 रुपयांचा दंड वसूल झालाय, अशी माहिती तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली। 24 मध्ये एकूण 14 प्रकरणामध्ये अनधिकृत गौण खनिजमध्ये दंडात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत। एकूण 4 ट्रक पकडण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे। वेळोवेळी पंचनामे करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू आहे। 2-3 प्रकरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती शेतावरती बोजा नोंद केलेला आहे। 23-24ला आपलं गौण खनिज उत्खननाचं गौण खनिजचं टार्गेट 4 कोटी होतं, तर राधानगरी तालुक्यामध्ये एकूण 15 कोटी वसुली झालेली आहे। तालुक्यात विनापरवाना बॉक्साईटचं उत्खनन होत आहे। खनिकर्म अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालत कारवाई करण्याची गरज आहे।